नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ताक. त्याला छासही म्हणतात आणि मठ्ठाही म्हणतात. तर आपण ताक बनवणार आहोत आणि हे ताक बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो दही घेतलेला आहे. आपण जेवढा दही घेतलेला आहे तेवढाच त्याच्यामध्ये पाणी वापरणार आहोत, ह्याच भांड्याच्या मापाने. इथे मी काळं मीठ घेतलेलं आहे अर्धा चमचा साधं मीठ घेतलेलं आहे. इथे भाजलेला जिरा घेतलेला आहे अर्धा चमचा सुंठ. या सुंठेच्या जागी तुम्ही आलंसुद्धा वापरू शकता. इथे मी आपण तयार केलेले पुदिन्याची पानं जी सुकवलेली आहेत, ती पुदिन्याची पानांची पावडर घेतलेली आहे. आणि इथे फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे. एक मिरची घेतलेली आहे. या मिरचीच्या जागी तुम्ही काळी मिरी पावडरसुद्धा वापरू शकता. लहान मुलांना जर द्यायचं असेल छास, तर तिथे ह्या मिरचीच्या जागी तुम्ही काळी मिरी पावडर वापरू शकता. इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे, तिथे तुम्ही धना पावडर वापरली तरी चालेल. आता आपण हे दही जे आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून व्यवस्थित फेटून घेणार आहोत. त्याच्यामध्येच आपण ही कोथिंबीर टाकणार आहोत आणि एक मिरची. हे मिक्सरमध्ये छान अशी फेटून, हा फेटलेला छास आपण या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. तुम्हाला जर ही छासची कन्सिस्टन्सी बरोबर वाटत असेल तर त्याच्यामध्ये पाणी घालायची आवश्यकता नाही. आणि जर तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर त्याच्यामध्ये पाणी घाला. इथे आपण जे दह्याचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्येच मी 1 ग्लास पाणी घालते. ते जवळजवळ भांडं भरूनच पाणी आलेलं आहे. तेवढं पाणी आपण त्याच्यामध्ये ओतणार आहोत. हे पहा. आता ह्या भांड्यामध्ये आपण छासमध्ये सुंठ पावडर, पुदिन्याची पावडर, जिरा पावडर, काळं मीठ आणि आपलं साधं मीठ हे सर्व टाकून छान असं मिक्स करून घेऊया. आपण पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे तरीसुद्धा अजूनही घट्ट आहे, कारण पूर्ण असं क्रीमी झालेलं आहे. ते मस्त असं वास सुटलं आहे. काळं मीठ, भाजलेला जिरा एकजीव झाल्यामुळे आपण ह्याच्यामध्ये भाजलेला जिरा, पुदिन्याची पावडर आणि काळं मीठ या वस्तू टाकलेल्या आहेत. त्याच्याने पोटामध्ये थंडावा निर्माण होतो. अशा प्रकारे आपलं हे छास तयार झालेलं आहे. आता मी ग्लासामध्ये काढून घेते. दुधापासून तयार झालेला दही आणि दह्यापासून तयार केलेलं आहे आपण ताक. हे ताक आपलं जेवण पचवण्यास मदत होते, कारण की दुधापेक्षाही दह्यामध्ये किंवा छासमध्ये जास्त कॅल्शियम असतो. शिवाय चांगल्या बॅक्टेरिया त्याच्यामध्ये निर्माण झालेल्या असतात, तयार झालेल्या असतात. त्याच्याने आपल्या शरीरातील रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. अर्थातच शरीरातील जंतूंचा नाश होतो आणि आपल्याला चांगलं आरोग्य मिळतो. त्याच्यामुळे आपल्या दररोजच्या जेवणामध्ये छास, ताक, मठ्ठा हे असायलाच हवं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.